प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात तुम्हा सर्वांना शांती असतो. सलाम करतो मी. आज आपण देवाच्या वचनाजवळ आलो आहोत, कारण मनुष्य केवळ भाकरावर जागत नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनावर जागतो. मराठीत प्रचार करण्याची ही माझी पहिली वेळ आहे. तुम्ही सर्वांना माझ्यासाठी प्रार्थना करत राहा. प्रभूने आज आपल्या प्रत्येकाशी काहीतरी खास बोलावे आणि त्याच्या वचनातून आपल्या जीवन नवीन करावे, हीच माझी प्रार्थना आहे. चला नम्र मनाने आणि उघड्या हृदयाने देवाचे वचनाकडे जाऊया. चला आपण आपले मने शांत करूया आणि डोळे मिटून प्रार्थनेत जाऊया. हे स्वर्गातील पित्या, आम्ही आता तुझ्या समोर आलो आहोत. आमचे डोळे उघड, आमचे कान उघड, आमचे मन जागे ठेव, आमचे हृदय कोमल कर, जेणेकरून आम्ही तुझे वचन आनंदाने स्वीकारू. येशूच्या नावाने शत्रूचे प्रत्येक योजना थांबव. सैतानाचे सगळे नकोसे आवाज शांत कर. पवित्र आत्म्या आम्हाला भर. येशूच्या नावाने आमेन. आज आमचं उपदेश वचन आहे, यहोवा माझा मेंढपाळ आहे. स्तोत्र संहिता 23वे अध्याय. चला आपण एकत्र वाचूया. बायबल तुमच्याकडे आहे? एकत्र वाचूया आपण. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. वाचूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला शांत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यूच्या दारीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझे आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखात माझ्या पुढे ताट वाढवतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करतोस. माझ्या पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. आमेन. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण बायबलामधील अत्यंत प्रिय आणि दिलासा देणारे वचन पाहणार आहोत. स्तोत्र संहिता 23 हे फक्त कविता नाही, ते विश्वासाचा जाहीरनामा आहे. हे स्तोत्र राजा दाविदाने लिहिले. दावीद राजा होण्यापूर्वी मेंढपाळ होता. पहिला शमूएल 16 आणि 11. म्हणून त्याला माहीत होते की मेंढपाळ आपल्या मेंढरांची कशी काळजी घेतो. म्हणून तो देवाला राजासारखा नव्हे, तर मेंढपाळासारखा ओळखतो. दावीद म्हणतो, यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. हे वचन आपल्याला सांगते, देव फक्त राजा नाही, तो आपला काळजी घेणारा मेंढपाळ आहे. पहिला, यहोवा माझा मेंढपाळ आहे, ओळख आणि नाते. मेंढपाळ मेंढरांना ओळखतो, त्यांना नावाने बोलावतो, त्यांच्यासाठी चालतो, त्यांच्यासाठी लढतो. येशू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. योहान 10 आणि 11. जर यहोवा आपला मेंढपाळ आहे, तर आपण अनाथ नाही, एकटे नाही, सोडलेले नाही. संदेश आहे,
तू संकटात असलास तरी तू देवाच्या नजरेत हरवलेला नाहीस. मेंढपाळ मेंढरांचे मालक, मार्गदर्शक, रक्षक आणि आपल्या गरजा पूर्ण करणारा असतो. दावीद म्हणतो, यहोवा माझा देव आहे. इतकेच नाही तर यहोवा माझा मेंढपाळ आहे. वैयक्तिक नाते मला कशीची कमतरता भासणार नाही. म्हणजे यश आराम नव्हे तर देवाच्या इच्छेसाठी आवश्यक सर्व काही मिळेल. कुछ वचन पाहूया. योहान 10:14. मी माझ्या मेंढरांना ओळखतो. मी उत्तम मेंढपाळ आहे आणि जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मी मेंढरांसाठी आपला जीव देतो. फिलिप्पियरास पत्र 4 आणि 19 वचन. माझा देव तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. माझा देव आपल्या संपत्त्या अनुरूप तुमचे गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. यशयात 40 आणि 11 पद. तो मेंढपाळासारखा आपल्या कळप चरवतो. मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपास तो चारील. तो कोकरास आपल्या बाहून एकवटून त्यांना आपल्या उराशी धरून वाहील आणि त्यांना पिल्लांना पंजणाऱ्या मेंढ्यातून तो जपून नेईल. गावात मेंढपाळ पुढे चलतो, मेंढरे मागे येतात. मेंढरांना नकाशा नसतो, पण मेंढपाळावर विश्वास असतो. आपल्याकडे भविष्याचा नकाशा नसतो, पण मेंढपाळ आहे. दुसरा वचन. तो मला हिरव्यागार कुरणात वसवतो. तो मला संत पाण्यावर नेतो. पुरवठा आणि विश्रांती. मेंढरांना हिरवे कुरण म्हणजे अन्न आणि शांत पाणी म्हणजे समाधान. आज अनेक लोक थकलेले, चिंतित, अस्वस्थ आहेत, परंतु देव म्हणतो, माझ्याकडे ये, मी तुला विश्रांती देईन. मत्ती 11:28. देव फक्त गरज पूर्ण करत नाही, तो मनाला शांती देतो. मेंढरे घाईत पाणी पित नाहीत, त्यांना शांत जागा लागते. देव आपल्याला फक्त पुरवतोच नाही तर थांबावल्या शिकवतो. मत्ती 11:28. मी तुम्हाला विश्रांती देईन. यिर्मया 31:25. थकलेल्या जीवाला मी तृप्त करीन. योहान 4:14. जो पाणी मी देईन तो कधी तहानणार नाही. मोबाईल चार्जला लावला नाही तर कितीही चांगला फोन असला तरी बंद पडतो. तसाच माणूस देवाजवळ थांबत नसेल तर आतून रिकामा होतो. हिरवी कुरणे म्हणजे देवाची उपस्थिती. तिसरा. तो माझा जीव ताजात वाना करतो. आतली चंगळ. जग शरीर थकवते, पण पाप आणि चिंता आत्मा थकवतात. देव आपल्याला फक्त बाहेरून नाही तर आतून बदलतो. आज देव फक्त तुझे प्रश्न सोडू इच्छित नाही, तर तुझे हृदय नवीन करू इच्छितो.
देव आपल्याला फक्त दिलासा देत नाही तर दिशा बदलतो. त्याच्या नावासाठी म्हणजे त्याची महिमा दिसावे म्हणून. यशया 1:18 तुमची पाप लाल असली तरी पांढरे होतील. दुसरी कोरिंथिकरास 5:17 जो ख्रिस्तात आहे तो नवी सृष्टी आहे. स्तोत्र 19:7 यहोवाचे नियम जीव ताजात्वाने करतात. मेंढरे कधी कधी पाठीवर पडते, स्वतः उठू शकत नाही. मेंढपाळ येऊन तिला उचलतो, पाय चालायला लावतो. आपण पापात किंवा निराशात आकडलो तरी देव उठवतो. चौथा, अंधारा कोऱ्यातूनही तो माझ्या बरोबर आहे. संरक्षण. विश्वास म्हणजे अडचण येणार नाही असा नव्हे, तर अडचणीत देव सोडणार नाही हा विश्वास. आकडी आणि काठी. एक शत्रूपासून संरक्षणासाठी, एक मार्ग दाखवण्यासाठी. तुझ्या आजारात, अपयशात, एकटापणात देव तुझ्या बरोबर आहे. इथे जर नाही गेलो तरी आहे. खोरे टाळत नाहीत पण मेंढपाळ सोडत नाही. काठी संरक्षण और मार्गदर्शन. यशया 43:2 तू पाण्यातून चालशील तरी मी तुझ्या बरोबर असेल. मत्ती 28:20 मी सदैव तुझ्या बरोबर आहे. रोमकरास 8:31 देव आमच्यासाठी आहे तर आमच्या विरोध कोण. लहान मूळ अंधारात घाबरते पण वडिलांचा हात धरला की शांत होते. अंधार बदलत नाही पण भीती जाते. 5. तो माझ्या समोर मेज मांडतो. विजय. शत्रू असतानाही देव मेज मांडतो, म्हणजे संघर्षाचे मध्येही देव आशीर्वाद देतो. परिस्थिती बदलली नसली तरी देव तुझे स्थान बदलतो. युद्ध काळातही मेज म्हणजे सन्मान, संरक्षण व पुरवठा. देव शत्रू हटवतोच नाही तर शत्रू समोर आपल्या स्थान उंचावतो. स्तोत्र 91:7 हजार पडतील पण तुझ्या जवळ येणार नाही. प्रगटीकरण 3:20 मी येऊन तुझ्या बरोबर भोजन करेन. रोम करास पत्री 5:17 मध्ये जीवनात राज्य करतील. दुष्काळात युसुफ वाढला, तुरुंगात असूनही देवाने त्याला उंचे केले. ठिकाण बदलले नाही पण स्थान बदलले. 6 खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. आशा. इथे दावीद मनात नाही मागे येतील तर माझ्या मागे चालतील. देवाचे बळवंत आणि कृपा तुझ्या भूतकाळापेक्षा वेगाने तुझ्या मागे येत आहेत. भविष्य भीतीचे नाही कृपाचे आहे. प्रियजनांनो, स्तोत्र 23 आपल्याला एकच सत्य सांगते. जर यहोवा माझा मेंढपाळ आहे तर माझे जीवन सुरक्षित आहे. आज प्रश्न असा नाही की
समस्या आहेत का? प्रश्न हा आहे, तुझा मेंढपाळ कोण आहे? जर येशू तुझा मेंढपाळ असेल तर तुझे जीवन त्याच्या हातात सुरक्षित आहे. इथे चालतील म्हणजे पाठ लाग करतील. देवाची कृपा आळशी नाहीये, ती सक्रिय आहे. आणि अंतिम ध्येय है, मी यहोवाच्या घरात वसे. विलाप गीत 3:22-23. त्याची करुणा नवी आहे. योहान 14:2. मी तुमच्यासाठी स्थान तयार करतो. स्तोत्र 84:11. तो कृपा व गौरव देतो. लहान मूल पडले तरी आई धावत येते. मुलाला आई पकडण्याच्या आई आधी पोहोचते. आपल्या आधी देवाची कृपा पोहोचते. स्तोत्र 23 हे जीवनाचे गाणे आहे. पुरवठा आहे, मार्गदर्शन आहे, संरक्षण आहे, पुनर्स्थापन आहे आणि शेवटी देवाची घर आहे. प्रश्न हा नाही की तुझ्या जीवनात कोरे आहेत का? प्रश्न हा आहे, तुझा मेंढपाळ कोण आहे? प्रार्थना. हे प्रभू येशू, आज मी तुला माझा मेंढपाळ म्हणून स्वीकारतो. माझ्या मनातील सगळी भीती काढून टाक. माझे हृदय नवीन कर आणि मला शांत कर. अंधारात माझ्या बरोबर चल. तुझ्या मार्गाने चालायला मला शिकव. माझे भविष्य तुझ्या हातात सोपवतो. आमेन. अंतिम प्रार्थना करूया. मस्के साहब, तुम्ही अंतिम प्रार्थना करा. प्रार्थना करू. प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी आराधना करतो बाप्पा. आजचा दिवस तू आपल्या जीवनात जोडलास, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जिवंताच्या बरोबर जिवंत तुम्ही तुझी कृपा तू आमच्यावर केली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. बाप्पा, तुझ्या दासांना माझ्या प्रभू संदेश देण्यासाठी, मराठी भाषेत बोलण्यासाठी बाप्पा त्याच्या कंठाला तू स्पर्श केला, झेपेला तू स्पर्श केलास, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि जे वचन तू आमच्यापर्यंत पोहोचवलं की तू आमचा मेंढपाळ आहेस, सुरक्षाकर्ता आहेस, शांतीदाता तू आहेस माझ्या प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझी स्तुती, तुझी आराधना करतो बाप्पा. तुझी आराधना आणि भक्ती बाप्पा लेकरांमध्ये बाप्पा तू आशीर्वाद केलीस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद देतो माझ्या बाप्पा. ही प्रार्थना आमचा उद्धार करता येशू ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणतोय. आमेन. आशीर्वाद. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याच्या सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. आमेन. सर्वांना सलाम.